अखेर T20 विश्वचषकावरती भारतानं नाव कोरलं। फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेवरती दणदणीत विजय। टीम इंडियाचा जल्लोष। टीम इंडियाच्या विजयानंतर क्रिकेट फॅन्सचा देशभर जल्लोष। महाराष्ट्रामध्ये सुद्धा फटाक्यांची आतिषबाजी। कोल्हापुरामधल्या तारा राणी चौकामध्ये जोरदार सेलिब्रेशन। विश्वचषक जिंकल्यानंतर टीम इंडियाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडूनही अभिनंदन। राहुल गांधींसह इतर नेत्यांकडून कौतुकाचा वर्षाव। फायनलची मॅच जिंकल्यानंतर रोहित शर्माची T20 मधून निवृत्ती जाहीर, तर विराट कोहलीनं सुद्धा जाहीर केली T20 विश्वचषकामधून निवृत्तीची घोषणा। विधानसभेसाठी ठाकरे गटाची जोरदार मोर्चे बांधणी। आज वाशीमधल्या विष्णुदास भावे सभागृहामध्ये मेळावा। आदित्य ठाकरे उपस्थित राहण्याची शक्यता। महाराष्ट्रामध्ये सत्ता बदल अटळ, शरद पवारांना विश्वास। तर 155 विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीची मजबूत स्थिती। भाजपला धूळ चारणार, पवारांचं वक्तव्य। आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मन की बात कार्यक्रमाद्वारे मोदी देशवासियांसोबत साधणार संवाद। संत ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पालख्या आज दुपारी पुण्यामध्ये येणार। पालख्यांच्या स्वागताची जोरदार तयारी। कोकणासह पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यामध्ये आज पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता। हवामान खात्याकडून मुसळधार पावसाचा अंदाज। अरविंद केजरीवाल यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। पुन्हा तिहार तुरुंगामध्ये रवानगी। दारू धोरण प्रकरणी सीबीआयने 3 दिवसांपूर्वी केली होती अटक। वर्षामधून 2दा सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा घेण्यासाठी मंजुरी। 2025-26 पासून योजना लागू होणार। नवीन पॅटर्ननुसार पहिली बोर्ड परीक्षा जानेवारी 2026 मध्ये आणि दुसरी परीक्षा एप्रिल 2026 मध्ये घेतली जाणार। चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी केलं भारताच्या पंचशील तत्वांचं कौतुक। जिनपिंग यांच्याकडून जगामधल्या वाढत्या संघर्षांना आळा घालण्यासाठी पंचशील तत्वांचा उल्लेख। भारताचे केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्याकडे नवी जबाबदारी। मंगोलियाच्या संसदीय निवडणुकांचे आंतरराष्ट्रीय निरीक्षक म्हणून जबाबदारी। उत्तर प्रदेशच्या मेरठ हापुड मोदीनगर रस्त्यावरती बांधण्यात आलेल्या रेल्वे अंडरपासमध्ये साचलं पाणी। वाहन चालकांची मोठी कसरत। 3 दिवसांमध्ये देशामधल्या 3 विमानतळांवरती दुर्घटना। दिल्ली आणि जबलपूरच्या नंतर आता राजकोट विमानतळावरती कॅनॉपी कोसळली। दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल 1चं छत कोसळल्याप्रकरणी विमानसेवेला फटका। टर्मिनल 1 वरची सर्व उड्डाणं पुढील आदेशापर्यंत रद्द, तर टर्मिनल 2 आणि 3 वरती सगळ्या फ्लाइट्स वळवल्या। ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या हुजूर पक्षाचा निवडणुकीमध्ये सफाया होणार। हुजूर पक्षाला निवडणुकीमध्ये 53 जागा मिळण्याचा सर्व्हेमधून अंदाज। इराणमध्ये झालेल्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये कोणत्याही उमेदवाराला बहुमत नाही। 5 जुलै रोजी फेरनिवडणूक होणार। इराणमधील कायद्यानुसार बहुमतासाठी किमान 50% मतं गरजेची। प्रभास आणि दीपिका पदुकोणच्या कल्की चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवरती धुमाकूळ। पहिल्याच दिवशी 95 कोटींची कमाई।